मंद्रुप येथे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्रम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांना संबोधित केले। या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली। प्रलंबित फेरफार, 7/12 उतार्यावरील चुकादुरुस्ती, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, जात दाखले, वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर संदर्भातील आदेश वाटप तसेच विविध शासकीय सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। त्याचबरोबर कृषी विभागामार्फत कृषी साहित्य व ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले। तसेच आरोग्य सेवांबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली। या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे कोणत्याही नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये हा आहे। शासन आपल्या दारी या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील अंतर कमी होऊन नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास मोठी मदत होत आहे। ग्रामीण भागातील अनेक शेतकरी व नागरिकांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करणे कठीण जाते। अशा शिबिरांमुळे त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळून त्यांची भीती दूर होण्यास मदत होते आणि शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळू शकतो। यावेळी मंद्रुप अपर तहसील कार्यालय येथे दर महिन्याला आढावा बैठक आयोजित करण्याबाबत तहसीलदार विष्णू बुट्टे यांना विनंती करण्यात आली, जेणेकरून नागरिकांची कामे अधिक वेगाने मार्गी लागतील। शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर कृषी शिबिरे घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली। एक गाव एक पीक अभियान प्रभावीपणे राबवण्याबाबत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या। वडपूर ते चिंचपूर परिसरातील भीमा नदीकाठच्या जमिनी क्षारपट होत असल्याबाबत कृषी मंत्री महोदयांशी चर्चा झाल्याची माहितीही यावेळी दिली। दिवसा वीज पुरवठ्याबाबत नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सौर पंप योजनांविषयी व्यापक जनजागृती करण्याची गरज प्रशासनासमोर मांडली। तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मंद्रुप येथे कृषी मॉल उभारण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही भूमिका मांडली। नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य मदत योजना उपलब्ध असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। आपण सुदृढ तर देश सुदृढ या भावनेतून प्रत्येक नागरिकाने शासनाच्या योजनांचा लाभ घेत स्वाभिमानाने जीवन जगावे। सामान्य माणसाला अडचणी येऊ नयेत हा अशा शिबिरांचा मुख्य उद्देश आहे। प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे ही केंद्र शासनाची संकल्पना असून त्या दिशेने शासन कार्यरत आहे। कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे, दाखले तसेच कृषी साहित्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, पंचायत समिती सभापती संदीप टेळे, जिल्हा परिषद सदस्य सोनाली कळते, सविता उंबरजे, सरपंच अनिता कोरे, अप्पर तहसीलदार विष्णू बुट्टे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, हनुमंत कुलकर्णी, प्रशांत कडते, यतीन शहा, गौरीशंकर वेणगुदले, शशिकांत दुपारगुडे, नांदणी सरपंच शिवानंद बंडे, शामराव हांडे, नितीन रणखांबे तसेच विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।